नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कृष्णा महाविद्यालय रेटरे बुद्रुक कनिष्ठ विभाग इयत्ता 12वी शास्त्र विषय मराठी विद्यार्थ्यांनो, इयत्ता 12वी मराठी पाठ्यपुस्तकातील गद्य आणि पद्य विभाग या दोन्ही विभागातला हा शेवटचा विभाग म्हणजे दंतकथा हा पाठ होय. म्हणजे कविता संपूर्ण भाग संपलेला आहे आणि गद्य विभाग पाठाचा जो भाग आहे त्यामधील हा शेवटचा पाठ आज आपण अभ्यासणार आहोत. तर या पाठामध्ये तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत करतो. दंतकथा लेखक वसंत सबनीस यांचं संपूर्ण नाव आहे रघुनाथ दामोदर सबनीस. यांचा आपण परिचय पाहूया. त्यांचा जन्म 6 डिसेंबर 1923 रोजी सोलापूर जिल्ह्यामध्ये झालेला आहे. तर 15 ऑक्टोबर 2002 रोजी त्यांचा मृत्यू झालेला आहे. सुप्रसिद्ध लेखक, विनोदकार, विख्यात नाटककार म्हणून ते प्रसिद्ध आहेत. सबनीस यांनी लेखनास प्रारंभ केला तो म्हणजे कवितेने आणि नंतर ते विनोदी लेखनाकडे वळलेले आहेत. वसंत सबनीस यांनी विपुल प्रमाणात लेखन केलेलं आहे. त्यामध्ये पानदान नावाचा हा पहिलाच विनोदी लेखसंग्रह 1958 मध्ये त्यांनी प्रसिद्ध केलेला आहे. चिल्लर खुर्दा, भारूड, मिरवणूक, पंगत, आमची मेली पुरुषाची जात असे अनेकविध विनोदी लेखसंग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत. खांदेपालट, पखाल, आत्याबाईला आल्या मिशा, थापाड्या, विनोदी दवादशी, बोका झाला संन्याशी हे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. सोबती हा त्यांचा व्यक्तिचित्रणपर असणारा जो संग्रह आहे हे अतिशय लोकप्रिय असा आहे. माहेश्वरी हा आत्मपर लेखाचा संग्रहही प्रसिद्ध आहे. आणि आपल्या संपूर्ण परिचयाचं लोकप्रिय असणारं नाटक ते म्हणजे विच्छा माझी पुरी करा हे त्यांचं अतिशय स्थळागाळातील लोकांपर्यंत जाऊन पोहोचलेलं नाटक आहे. सोंगाड्या, एकटा जीव सदाशिव, अशीही बनवाबनवी, बाळाचे बाप ब्रह्मचारी अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांच्या कथा लेखक वसंत सबनीस यांनी लिहिलेल्या आहेत. अशा या महान व्यक्तिमत्व असणाऱ्या पुरुषाला 2 नाट्यकृतींना महाराष्ट्र राज्याचे सर्वोत्कृष्ट असणारे जे वाङ्मयीन पुरस्कार आहेत ते 1963 मध्ये आणि 1972 मध्ये त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. आणि 1993 साली अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षस्थान त्यांनी भूषवलेलं आहे. असे असणारे वसंत सबनीस हे होय. आपण स्क्रीनवरती त्यांचं असणारं जे साहित्य आहे ते साहित्याचे मुखपृष्ठ जे आहेत ते मी दिलेले आहेत. सोंगाड्या, सौजन्याची ऐशी तैशी, अशीही बनवाबनवी, घरोघरी हीच बोंब, एकटा जीव सदाशिव, वसंत सबनीस यांचं पंगत नावाचं असणारं जे प्रसिद्ध पुस्तक आहे ते अशा पद्धतीनं हे त्यांचे साहित्य प्रसिद्ध आहे.
दंतकथा नावाचा जो पाठ आज अभ्यासणार आहोत, या पाठाची मध्यवर्ती आपण कल्पना पाहूया. दंतकथा हा एक विनोदी ललित लेख आहे. या दंतकथा या विनोदी लेखातून लेखकाने दातदुखी या गंभीर विषयावर नर्म विनोदी शैलीत भाष्य केलेले आहे. दाताचे दुखणे, त्यामुळे माणसाची होणारी केविलवाणी अवस्था, त्याला येणारी असहाय्यता, त्याची होणारी दयनीय स्थिती आणि त्यातून घडणारा प्रसंगनिष्ठ विनोद म्हणजे दंतकथा हा पाठ होय. हा दातदुखीचा प्रसंग दाखवताच लेखकांनी मानवी जीवनातील विसंगतीकडेही अतिशय नर्म विनोदी शैलीमध्ये बोट दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. असे हे पाठाची मध्यवर्ती कल्पना आहे. आपण पाठाची वैशिष्ट्ये थोडक्यात पाहूया. माणसाला खळखळून हसायला भाग पाडणारा प्रसंगनिष्ठ विनोद आपल्याला त्यांच्या वाक्यामध्ये हे आपल्याला पाहायचं आहे. वास्तवाला जोडून येणारी अतिशयोक्तीचा जो प्रसंग आहे, तोही लेखकाने या पाठामध्ये टाकलेला आहे. प्रसंगामधील अचूक विसंगतीचा वापर त्यांनी कशा पद्धतीनं केलेला आहे, हेही आपण पाठाचा अभ्यास करत असताना पाहणार आहोत. योग्य म्हणीचा, वाक्प्रचार व शाब्दिक काव्यांचा अचूकपणे त्यांनी वापर केलेला आहे. दातदुखी आजार त्यांनी केंद्रस्थानी ठेवून विनोदाला कल्पकतेची जोड त्यांनी दिलेली आहे. कल्पकता म्हणजे कल्पनेचं साहाय्य घेतलेलं आहे आणि कल्पनेचं साहाय्य घेऊन दातदुखी हा प्रसंग त्यांनी चितारलेला आहे. शाब्दिक कोट्यांचा सुरेख वापर केलेला आहे. गमतीदार विरोधाभास आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळणार आहे. भाषेतील निरीक्षणही अतिशय बहरदारीनं त्यांनी केलेलं आपल्याला पाहावयाचं आहे. आणि हा दंतकथा हा अभ्यासत असतानाच जी दोघांमध्ये चाललेला जो संवाद आहे, तो बोलीभाषेचा अचूक त्यांनी वापर केलेला आहे. हेही आपल्याला या पाठाच्या द्वारे त्याचा अभ्यास करावायचा आहे. महत्त्वाची गोष्ट या पाठामध्ये काही टिपा आलेल्या आहेत. त्या टिपांचा थोडक्यात परिचय करून देतो. आध्यात्मिक तत्वचिंतन असा शब्दप्रयोग वापरलेला आहे. आध्यात्मिक तत्वचिंतन म्हणजेच ईश्वर, ब्रह्म, आत्मा इत्यादीशी संबंधित असलेला सखोल अभ्यास करणे म्हणजेच आध्यात्मिक तत्वचिंतन असं म्हटलं जातं. कापूर, विद्यार्थ्यांनो, हे आम्हाला सर्वांना माहिती आहे की आपण देवपूजा झाल्याच्या नंतर कापूर लावून आपण आरती करतो. तोच हा कापूर या ठिकाणी लेखकाने वापरलेला आहे. मग कापूर काय आहे तर पांढऱ्या रंगाचा एक ज्वालाग्रही सुगंधी पदार्थ आहे की आपण जेव्हा माणसाची दाढ दुखायला लागते तेव्हा एक दाढदुखीवर इलाज म्हणून आपण कापूर आणि कापूस याचा एक बोळा करून आपण ती जिथं दाढ दुखते आहे तिथं तो आपण ठेवत असतो की जेणेकरून की दातातून होणारा जो त्रास आहे, इजा जो आहे, ते थांबते आहे. कोटी असा एक आपण आत्ताच शाब्दिक कोठ्या असा शब्दप्रयोग वापरलेला आहे लेखकांनी. तर कोटी म्हणजे काय तर चतुराईने भाषण करत साधलेला शब्द चमत्कार किंवा
एकाच शब्दाचा दुसरा अर्थ घेऊन त्या शब्दातून गंमत साधणे याला कोटी किंवा शाब्दिक कोठ्या असं म्हटलं जातं. दंतकथा, पाठाचं शीर्षकच आहे दंतकथा. तर दंतकथा म्हणजेच कल्पित असणारी कथा आहे. येथे अर्थ आपल्याला कल्पित कथा हे घ्यायचा नसून दाताशी संबंधित असणारी जी कथा आहे ती या ठिकाणी त्याचा अर्थ अपेक्षित आहे. नरसिंह असं मध्ये एक शब्द आलेला आहे, तेही आपल्याला माहिती असलं पाहिजे. नरसिंह म्हणजे हिरण्यकश्यपू या दैत्याचा वध करण्यासाठी विष्णूने धारण केलेला सिंहाकृती मनुष्याचा अवतार म्हणजेच नरसिंहाचा अवतार असं म्हणून आपण ओळखलं जातो. अगदी पहिल्याच वाक्यामध्ये शब्द आलेला आहे पंचमहाभूत. ते पंचमहाभूत म्हणजे पंच म्हणजे पाच, महाभूत असे असणारे मूळ तत्वे म्हणजेच पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश असे हे पाच महापंचभूत आहेत. हे माहितीपर म्हणून आपल्याला मी तुम्हाला सांगितलेलं आहे. पुढे दंतकथा या पाठामध्ये की भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये वाक्प्रचार आलेले आहेत. ते वाक्प्रचार तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती ठेवलेले आहेत. या सगळ्या वाक्प्रचारांचा अर्थ स्पष्ट न करता किंवा उच्चार न करता एक दोन म्हणून तुम्हाला मी सांगतो. अर्पण करणे याचा वाक्प्रचाराचा अर्थ आहे देऊन टाकणे. अवस्थाहीनदीन होणे म्हणजेच वाईट अवस्था होणे. अशा पद्धतीनं तुम्ही या वाक्प्रचार आणि त्याचा निघणारा जो अर्थ आहे तो तुम्ही वाचून घ्यायचा आहे, समजून घ्यायचा आहे. मी सर्व वाक्प्रचाराचा आणि त्यांचा असणारा अर्थ इथं वेळाचं भान ठेवून मी सगळ्यांचा उच्चार करत नाही, हे आपण सुज्ञ आहात, समजून घ्या. आपण दंतकथा या पाठाला प्रत्यक्ष सुरुवात करणार आहोत. लेखक वसंत सबनीस आपल्याला काय सांगता आहेत की एक गोष्ट तुम्ही सर्वांनी लक्षात घ्यायची आहे की दंतकथा हा विनोदी एक ललित लेख आहे आणि तुमचं आमचं सर्वांचं लक्ष त्या दातांकडे अजिबात जात नाही. परंतु की ज्यांचं लक्ष अजिबात जात नाही पण जेव्हा दात दुखायला लागतो किंवा दाताचे दुखणे सुरू होते तेव्हा माणसाला होणारा जो त्रास आहे तो अनुभवण्याजोगा किंवा पाहण्याजोगा आहे. कारण का जेव्हा दात दुखायला लागतो तेव्हा माणसाची अवस्था अगदी केविलवाणी होत असते आणि हीच अवस्था लेखकांनी विनोदाच्या ढंगाने नर्म विनोदी असा शब्द वापरलेला आहे, हे टिपलेलं आहे. आणि या अशा माणसाची होणारी दयनीय अवस्था आणि त्यातून घडणारा प्रसंगनिष्ठ विनोद हे लेखकांनी या पाठामध्ये केलेला आहे. आणि जेव्हा हा प्रसंगनिष्ठ विनोद तुम्ही आम्ही वाचू तेव्हा आपण खळखळून हसायला लागतो. पण हे नुसतं लेखाला माणसाला खळखळून हसायला एवढंच भाग पाडायचं नाही किंवा नुसतं विनोद सांगून तेवढ्यावरतीच लेखाला थांबायचं नाही, तर त्यातून महत्त्वाची गोष्ट लेखक आपल्याला सांगतायत तर ते म्हणजे की कथा सांगत सांगत की माणूस जो आहे या माणसाची असणारी जी प्रवृत्ती जी आहे आणि मानवामध्ये असणारे जे दुर्गुण दोष आहेत तेही या ठिकाणी
शाब्दिक कोट्यांच्या माध्यमातून तुमच्या आमच्यासमोर लेखक सांगतायत. काय म्हणतायत आपण प्रत्यक्ष पाठ अभ्यासूया. पहा, लेखक म्हणतायत मानवी देह. मानवी देह, देह म्हणजे शरीर. मानवी शरीर पंचमहाभूतांचा बनलेला आहे असे म्हणतात. लेखक आपल्याला सांगतायत की मनुष्य देह जो आहे हे पंचमहाभूतांनी बनलेला आहे. तुम्हाला मी आत्ताच 5 भूत सांगितलेले आहेत. ते पंचमहाभूत हा जो शब्द आहे पंचमहाभूत हा सामासिक शब्द आहे. मग सामासिक शब्दाचा विग्रह कशा पद्धतीने केला जातो? तर पंच महाभूते म्हणजेच 5 महाभूतांचा समूह. 5 महाभूतांचा समूह असं म्हटलं की तिथं द्वंद्व समास किंवा द्विगु समास हा प्रकार होतो आहे. मानवी देह पंचमहाभूतांचा बनलेला आहे हे पहिलंच पाठाचं वाक्य. वाक्याचा प्रकार ओळखा म्हणून आपल्याला विचारलं जातं. आपण वाक्याचे प्रकार अभ्यासलेले आहेत. मग त्यामध्ये मानवी देह पंचमहाभूतांचा बनलेला आहे हे वाक्य विधानार्थी वाक्य होय. लेखक सांगतायत की मनुष्य हा शरीर जे आहे या मनुष्याचं शरीर अशा या 5 भूतांनी बनलेलं आहे असे म्हणतात, असं लेखक म्हणतो आहे. मग लेखक पुढे म्हणतो आहे की ज्या ज्ञानी मंडळींना मानवी देहात पंचमहाभूते दिसली त्यांना 6वे महाभूत कसे दिसले नसेल याचा मला राहून राहून नवल वाटते असं लेखक म्हणतो आहे. लेखक आश्चर्यचकित करतो आहे की हा मानवी देह पंचमहाभूतांचा बनलेला आहे. मग पंचमहाभूताच्या ऐवजी त्यांना मानवी देहामध्ये शरीरामध्ये 6वं महाभूत आहे हे कसं बरं दिसलं नसेल? आपल्याला पंचमहाभूत आहेत हे माहिती आहे, पण 6वं महाभूत आहे हे कोणाला तरी माहिती आहे का? तर कोणालाही माहीत नाही. परंतु लेखक या ठिकाणी विनोदी अंगानं आपल्याला प्रश्न विचारतो आहे की जे ज्ञानी मंडळी आहे की ज्यांनी पंचमहाभूत असं म्हणून उल्लेखलेलं आहे किंवा पंचमहाभूते कोणकोणती आहेत ते आपल्याला सांगितलेलं आहे. मग अशाच ज्ञानी मंडळींना मानवी शरीरामध्ये 6वं एक तत्व आहे हे कसं बरं दिसलं नसेल? आणि पुढे लेखक म्हणतो आहे या 6व्या महाभूताला सामान्यांच्या म्हणजेच तुमच्या आमच्या भाषेमध्ये दात असे म्हटले आहे. लेखकाच्या दृष्टीनं 6वं महातत्व म्हणजेच महाभूत तेही मानवी शरीरामध्ये राहतं, ते म्हणजे दात हा होय. लेखक म्हणतो आहे माझ्या मते दात ही परमेश्वराने मारून ठेवलेली मेक आहे. पहा काय म्हणतायत लेखक. लेखकाचं स्वअनुभव या ठिकाणी सांगतायत की दात ही परमेश्वर हा सामासिक शब्द आहे. परम असा ईश्वर कर्मधारे समास होय. तर अशा या परमेश्वराने मानवाच्या शरीरामध्ये मारून ठेवलेली मेक आहे असा उल्लेख लेखक करतो आहे. मेक म्हणजे एक खोच आहे, रहस्य आहे, गूढ आहे. मग हे गूढ काय आहे तर ते म्हणजे दात हे होय. मग असं या दाताचं रहस्य काय आहे की जेणेकरून ते परमेश्वरानं मानवी शरीरामध्ये दिलेलं आहे. लेखक म्हणतायत की मानवी देहाची सर्व रचना
परिपूर्ण केल्यानंतर जवळजवळ 6-7 महिन्यांनी ही दाताची कल्पना परमेश्वराला सुचली असावी. काय म्हणतायत पहा, परमेश्वराला ही दात नावाची जी काही कल्पना आहे, ही कल्पना किती महिन्यांनी सुचली असे लेखक म्हणतायत? 6 ते 7 महिन्यांनी उशिरा सुचलेली असावी. कारण लेखक म्हणतायत की मानवी शरीर जे आहे किंवा मानवाचे जे अवयव आहेत, हे अवयव एकदम फुटतात. आपण पहिल्या छायाचित्रामध्ये पाहतोय की जी नवजात असणारं जे बाळ आहे, त्या बाळाचे संपूर्ण अवयव जन्म घेताना हे परिपूर्ण असतात. पण लेखक विनोदी ढंगाने म्हणतो आहे, हे सर्व अवयव एकदम त्या बाळाला फुटत असतात, म्हणजेच येत असतात. परंतु लेखक वर म्हणतो आहे की दातच तेवढे एखाद्या सभेच्या मुख्य पाहुण्यासारखे मागावून का यावेत, असं लेखकाला वाटायला लागतं. लेखक म्हणतो आहे की हे नवजात जन्माला येणारं जे बाळ आहे, त्या बाळाचे संपूर्ण अवयव एकदम तयार होऊनच बाळ बाहेर पडतं, जन्माला येतं. परंतु दात असा एक अवयव आहे की तो मात्र, लेखक म्हणतो आहे की परमेश्वराला या दाताची कल्पना 6 ते 7 महिन्यांनी सुचलेली असावी, उशिरा सुचलेली आहे. आणि हे दात येतात कसे? तर एखाद्या सभेला जेव्हा मुख्य आपण पाहुणा बोलवलेला असतो आणि तो पाहुणा मुद्दाम होऊन उशिरा येतो. कारण त्याचं जे अस्तित्व आहे, हे उशिरा येण्यामध्ये काही लोकांना अस्तित्व वाटायला लागतं, मान सन्मान वाटायला लागतो. तसंच लेखक या ठिकाणी म्हणतो आहे की मनुष्य हा संपूर्ण अवयव त्याला एकदम फुटत असताना मात्र दात 6 ते 7 महिन्यांनी उशिरा येतात. ते कसे येतात? तर एखाद्या कार्यक्रमाला पाहुणा जसा उशिरा यावा, त्या पद्धतीनं उशिरा येतात. दात तेवढेच एखाद्या सभेच्या मुख्य पाहुण्यासारखे मागावून येतात. या वाक्याचा वाक्य प्रकार ओळखा, असं आपल्याला बोर्डाच्या परीक्षेमध्ये विचारलं जातं. तर आपल्याला ओळखण्यासाठी अगदी सोपी खूण दिलेली आहे, ते म्हणजे पुढे प्रश्नार्थक चिन्ह आहे. म्हणून फारसा विचार किंवा विलंब न करता पुढे प्रश्नार्थक चिन्ह दिलेलं आहे. याचा अर्थ दिलेलं वाक्य हे प्रश्नार्थी वाक्य आहे, असं आपण त्याचं उत्तर लिहावं. लेखक पुढे म्हणतायत, तुटलेले बोट पुन्हा उगवल्याचे माझ्या तरी पाहण्यात नाही, किंवा पहिले नकटे नाक गळून पडून त्या जागी नवे नाक आल्याचेही ऐकिवात नाही. पण दात हा एकच अवयव असा आहे की जो दोनदा उगवतो. वास्तव या ठिकाणी लेखक आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. लेखक उदाहरण देऊन आपल्याला स्पष्ट करतो आहे की आपल्या हाताचे जर एखादं बोट काही कारणानं तुटलं असेल, तर तुटलेलं बोट हे पुन्हा पहिलं जसं त्याचं स्वरूप होतं तसं परत, म्हणजे नव्यानं तुटलेलं बोट हे फुटत नाही, उगवत नाही. एवढंच नव्हे, दुसरं उदाहरण लेखक देत आहेत. एखाद्याचं नाक नकटा असेल, नकटा म्हणजे चपटं किंवा बसक्या स्वरूपाचा असेल, तर ते गळून पडलंय आणि त्या नकट्या नाकाच्या ठिकाणी
एखादं नवीन धारदार असणारं नाक आलेलं आहे असं कधीही ऐकिवात नाही म्हणतायत, कधीही मी ऐकलेलं नाही. पण लेखाला मग आश्चर्य वाटायला लागतं की अरे मग तुटलेलं बोट परत उगवत नाही, एखादं नाक नकटा असेल तर ती गळून पडून त्या ठिकाणी नवीन नाक येऊ शकत नाही. ही अशी जर स्थिती असेल तर मग दात हा एकच अवयव असा आहे की तो 2 वेळेस उगवतो आणि पडायला लागतो. तेव्हा असं का बरं लेखक म्हणतो आहे की एकदा दात उगवल्याच्या नंतर ते परत पडतात आणि पुन्हा उगवतात, असं का बरं 2 वेळेस करतायत? मग प्रत्येक अवयव हे 2 वेळेस यावेत ना, असं लेखकाला या ठिकाणी सांगायचं आहे. पण लेखक म्हणतो असं नव्हे, त्यातलं महत्त्वाचं रहस्य काय आहे तर माणसाला शरण आणताना तृण धरायला एखादी चांगली जागा असावी म्हणून ही दाताची योजना झाली आहे, याबद्दल माझी तरी खात्री आहे. लेखक विनोदी ढंगाने सांगतो आहे की दात एकदा पडून गेल्याच्या नंतर दुबार दात येण्याची आवश्यकता नाही आहे. परंतु इथं वाक्प्रचार वापरलेला आहे. शरण येणे, शरणागती पत्करणे किंवा तृण धरणे म्हणजेच स्वाभिमान सोडून शरण येणे असा त्याचा अर्थ आहे. जर मानवाला शरण आणायचं असेल, दातामध्ये तृण धरायला लावायचं असेल तर अशी एकमेव जागा चांगली असावी म्हणून परमेश्वरानं दाताची 2-2 वेळेस योजना केलेली असावी, असं लेखक मला म्हणतो आहे की आत्मविश्वास वाटतो आहे. तसे दातांनी माणसाला काय दिले आहे? लेखक काय म्हणतो आहे की माणसाला दातांनी काय दिलं आहे? दुसरा कुठलाही अवयव उगवताना माणसाला त्रास होत नाही, पण दात हे त्रास दिल्याशिवाय उगवत नाही. आपण पाहतोय की लहान बाळ असेल आणि लहान बाळ असत असताना की दाताची उगवण सुरू असते आहेत, दात येत आहेत, त्यावेळेला त्या मुलाला होणारा त्रास, मग त्याचं रडणं, अशा अनेक गोष्टी त्यामध्ये येत असतात. मग असा बाकीचे मानवी शरीरामध्ये येणारे जे अवयव आहेत ते अवयव मानवाला येत असताना कसल्याही प्रकारचा इजा पोहोचत नाही, त्रास देत नाही. मग दातच मात्र हे उगवल्यापासून उगवताना त्रास देतात नव्हे तर येताना ताप आणि गेल्यावर पश्चाताप, असं लेखक या ठिकाणी सांगतोय. येताना ताप म्हणजे त्रास देतो आहे आणि गेल्यावर पश्चाताप म्हणजे दात पडल्याच्या नंतर जेवणाचा प्रश्न अवघड होतो नव्हे तर जे आपल्याला काही बोलायचे ते अगोदरच तोंडातून हवा निघून गेलेली असते, शब्दांचा नीट उच्चार होत नाही. अशा पद्धतीची विविधभूत असणारी जी कारणं आहेत ते माणसाला पश्चाताप वाटायला लागतो. येताना ताप आणि गेल्यावर पश्चाताप, हेही वाक्य आपल्याला बोर्डामध्ये विचारलं जातं की वाक्य प्रकार ओळखा. वरील सांगितलेल्याप्रमाणे की वाक्याच्या पुढं इथं उद्गारवाचक चिन्ह आहे, म्हणून तुम्ही कसल्याही प्रकारचा विचार मागचा पुढचा न करता दिलेलं वाक्य हे उद्गारार्थी वाक्य आहे असं आपण ओळखावं. पुढे लेखक सांगतायत, मला स्वतःला तर दाताबद्दल मुळीच प्रेम वाटत नाही. इथं एवढंच वाक्य बोर्डाला विचारलं जातं आणि पुढं विचारलं जातं कारण. मला म्हणजे लेखक म्हणतो आहे मला स्वतःला
दाताबद्दल मुळीच प्रेम वाटत नाही, आपुलकी वाटत नाही. कारण का बरं असं प्रेम वाटत नाही? तर लेखक लहानपणीची गोष्ट सांगतायत. लेखक लहानपणी असताना लेखक म्हणतो आहे की मला दात येत होते आणि दात येत असताना घरातल्या माणसाला मी रडवले होते म्हणे. कारण का जेव्हा मला दात येऊ लागले तेव्हा घरातले सर्व सदस्य, सर्व माणसं रडू लागली आहेत असं मला सांगितलं गेलेलं आहे. अर्थात हे सर्वस्वी खरे असेलच असंही लेखक म्हणतो आहे नाही. बरं, हे जसे रडतायत त्यांच्याबरोबर मीही रडलो असलो पाहिजे. कारण का दात मला येत आहेत, दात त्यांना येत नाही. बरं, दात मला येत असताना जो मला होणारा जो त्रास आहे तो त्रासापोटी मी रडलं पाहिजे, पण माझ्या घरच्यांनी का बरं रडावं? असाही खोचक आश्चर्यकारक प्रश्न लेखक विचारतो आहे. दात आल्यानंतर मी दिसेल त्याला चावत अशी एक दंतकथा ऐकून अजूनही कित्येक नातेवाईक माझ्यापासून दूर पळतायत. लेखक सांगतो आहे की मी लहानपणी असताना मला दात येत होते आणि दात आल्याच्या नंतर आपल्याला सर्वांना माहिती आहे की दात येत असताना लहान मुलांचे दात सळसळत आहेत आणि त्यांना काहीतरी चावासं वाटतंय आणि म्हणून मग ते स्वतःचे बोट असतील, जे अवयव त्याला दिसेल ते चावत राहतं. आणि म्हणून लेखक म्हणतो आहे की लहानपणी माझी एक दंतकथा आहे की मला लहानपणी दात येत असताना मी प्रत्येक नातेवाईक जो कोणी येईल त्याला मी चावायचा. लेखक विचारतो आहे, परंतु मी दिसेल त्याला मुळीच आता चावत नाही, कारण का मी आता मोठा झालेला आहे. परंतु लेखक म्हणतायत की आजही मी एवढा मोठा झालेला असताना सुद्धा पै पाहुणे नातेवाईक मला दिसले की माझ्यापासून दूर पळून जात आहेत, लांब जात आहेत. कारण का त्यांना चावण्याची माझी भीती वाटते आहे. कारण ही चावण्याची हौस अनेकदा स्वतःचीच मनगटे चावून चावून भागविली आहे. लेखक काय म्हणतो आहे की आता मी कोणालाही चावणार नाही, मी मोठा झालेलो आहे. परंतु चावण्याची हौस जी आहे हे मी फेडून घेतलेली आहे, कारण का मी स्वतःचीच मनगटे चावलेली आहेत. पण माझ्या दातांनी मला एवढा उपद्रव दिला आहे की त्या मानाने दुसऱ्यांना झालेला उपद्रव काहीच नाही. आणि म्हणूनच दाताबद्दल मला दातात धरता येईल एवढा सुद्धा आदर राहिलेला नाही. आदर न राहणे, मान सन्मान न राहणे. मला थोडीही आपुलकी वाटत नाही दातांबद्दल. का? तर दात येत असताना मला खूप त्रास दिलेला आहे आणि मी प्रत्येकांना चावत सुटलेलो आहे. एवढंच नव्हे, ज्या पद्धतीनं मला दाताबद्दल प्रेम राहिलेलं नाही, मलाच काय तर माझ्याप्रमाणे मराठी भाषेलाही दाताबद्दल आदर नाही असेही मला नंतर आढळून आले. कारण मराठी भाषेत अशी एक म्हण किंवा शब्दप्रयोग नाही की ज्यात दातांबद्दल मंगल भावना व्यक्त झाली आहे. मग ज्या म्हणी आहेत किंवा दाताबद्दल असणारे जे शब्दप्रयोग आहेत किंवा दाताशी निगडीत ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी दारिद्र्य, भिकारपणा, असाभ्यपणा यांचे प्रत्यंतर घडवणाऱ्याच आहेत. दात पाडीन, दात घशात घालीन, दाताच्या कण्या केल्या, दाती तृण धरणे असे अनेकविध असणाऱ्या ज्या म्हणी आहेत ते दारिद्र्याचं, भिकारपणाचं, असभ्यपणाचं लक्षण आहे. म्हणून दाताबद्दल मलाच आदर करण्याची गरज नाही, तर मराठी भाषासुद्धा दाताबद्दल आदर करू शकत नाही. किंवा कुठे एखादं मंगल म्हणजेच शुभ असणारं जे काही शब्दप्रयोग आहे तोही ऐकवण्यात नाही. परंतु लेखक म्हणतो आहे
नाही म्हणायला एक मात्र अपवाद आहे. ती गोष्ट म्हणजे प्रेमविह्वल कवीनी प्रेयसीच्या दातांना कुंद कळ्यांपर्यंत नेऊन पोहोचले असेल तेवढाच काहीतरी अपवाद होय. लेखक या ठिकाणी सांगतो आहे की कवीनी मात्र आपल्या कविकल्पनेतून जे प्रेमविह्वल आहेत अशा प्रेयसीच्या दातांना, म्हणजेच प्रेयसीचे जे असणारे दात आहेत त्या दातांना कुंदकळ्या असं म्हटलेलं आहे. कुंदकळ्या म्हणजेच कुंदा नावाच्या फुलझाडांच्या कळ्या, आणि ही कळ्या त्या शुभ्र व सुंदर असतात आणि सुंदर दातांना या कुंदकळ्याची उपमा दिली जाते. एवढाच काय, फक्त अपवाद वगळता बाकी दातांना कोणीही चांगलं म्हटलेलं नाही. तरी पण आपण छायाचित्रामध्ये पाहतोय की दात आणि 2 नंबरच्या चित्रामध्ये हाच कुंदकळ्या असणारं फुलझाडांचं झाड होय. आणि त्याखाली असणारा जो काही भाग आहे ते पांढरे शुभ्र असणारे फुलं हे दातासारखे त्याला उपमा दिलेली आहे. लेखक म्हणतायत, तरी पण केवळ प्रेयसीच्या दातात जीव अडकून तिच्या प्राप्तीसाठी झगडणाऱ्या प्रियकरांचे उदाहरण माझ्या तरी एखाद्या ऐकूयात नाही. काय म्हणतायत लेखक, की एखादा प्रियकर प्रेयसीचे दात आवडल्यामुळे तिच्या प्रेमात पडलेला आहे असं तर मी अजून वाचण्यात किंवा ऐकण्यात आलेलं नाही. मग तिचे डोळे असतील, रंग असेल, प्रेयसीचे असणारे ओठ असतील, तिच्या चेहऱ्यावरती एखादा असणारा तीळ असेल, गालांवर पडणारी एखादी खळी असेल, ह्या सगळ्या गोष्टी लेखक म्हणतायत पाहून प्रियकर प्रेयसीच्या प्रेमात पडलेला असेल. पण एखाद्या सुंदर तरुणीचे पांढरे शुभ्र दात पाहून वेडा झालेला प्रियकर मला अजून तरी भेटलेला नाही, मला भेटायचा बाकी आहे. आणि म्हणून लेखक म्हणतो आहे की हे जी पंचमहाभूत आहेत, ज्या ज्ञानी मंडळींनी ही ठरवलेलं आहे त्याच ज्ञानी मंडळींना 6वं पंचमहाभूत हे कसं दिसलं नसावं. एवढंच नव्हे तर परमेश्वराला सुद्धा ही कल्पना उशिरा का सुचलेली असावी, तर माणसाला शरण येताना दातामध्ये तृण धरायला एखादी चांगली जागा असावी म्हणून दाताची योजना केली असावी असं लेखक ठामपणे म्हणतो आहे. नव्हे तर लेखक म्हणतो आहे, मला दाताबद्दल जराही आवड नाही, मलाच काय तर मराठी भाषेलाही नाही, आणि ज्या म्हणी शब्दप्रयोग आहेत दाताबद्दलचे तेही मंगल भावना त्यांनी कधीही व्यक्त केली नाही. नेहमी दारिद्र्य, भिकारपणा, असभ्यपणा याचेच प्रत्यंतर घडवलेले आहे. म्हणून मला दातांबद्दल मुळीच अभिमान वाटत नाही किंवा नवल वाटत नाही असं लेखक म्हणतो आहे. इथपर्यंत आपण आलेलो आहोत. इथून पुढचा भाग आपण पुढच्या तासिकेमध्ये अभ्यासूया. तोपर्यंत धन्यवाद.